कोल्हापूरमध्ये पण आपण बघायला लागलोय की महायुतीचा अध्यक्ष असून सुद्धा काय अवस्था चाललेली आहे, निवडणूक पुढे कशी चाललेली आहे हे आपण बघायला लागलेलो आहे. त्यामुळे ते सत्तेसाठी आता त्यांना पर्याय नाही. सत्तेसाठी त्यांना सगळा मार सहन करावा लागणार आहे. म्हणजे घरात प्रकरण एवढं मोठं आहे की घर खात्याला माहीत नव्हतं काय प्रकरण. घर खात्याचं अपयश आहे ना की हे प्रकरण एवढं होऊन किंवा या सगळ्या गोष्टी घडतायत आणि सरकारमध्ये सगळे मंत्र्यांपासून सगळे त्यामध्ये सहभागी आणि जाणाऱ्या शिवसैनिकांना पुण्यात आले तेव्हा त्यांना जाऊ दिलं नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना त्यांच्या विमानतळावर भेट घेता आली, पण शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना त्यांना भेटता आलं नाही. आता दोन मंत्र्यांच्या हातातून जिल्हा परिषद सदस्य पोलीस ओढून घेऊन जात असतील तर मग अजून काय सांगायचं या महाराष्ट्रामध्ये. म्हणजे साताऱ्यामध्ये शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील दोन मंत्री सदस्यांना घेऊन येतात आणि तिथनं त्यांना बोलून पोलीस घेऊन जातात आणि ते हतबल होतात. सत्तेसाठी चाललेली हतबलता आहे. शिवसेना शिंदे गट असू दे किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट असू दे. आता आपण बघतोय की कोल्हापूरमध्ये पण आपण बघायला लागलोय की महायुतीचा अध्यक्ष असून सुद्धा काय अवस्था चाललेली आहे, निवडणूक पुढे कशी चाललेली आहे हे आपण बघायला लागलेलो आहे. त्यामुळे ते सत्तेसाठी आता त्यांना पर्याय नाही. सत्तेसाठी त्यांना सगळा मार सहन करावा लागणार आहे. आता एअरपोर्ट जिल्हा परिषद सदस्य काढून घेतला तर आता एअरपोर्टवर काय उद्या मंत्रालयाचे पास सुद्धा यांचे बंद होतील यांच्या कार्यकर्त्यांचे. ऑपरेशन कमळ महायुतीमध्येच चाललेलं. चला धन्यवाद. एक घरात आणि त्याच्या पिढीनं या सगळ्या शक्तीपीठ महामार्गाच्या रूटवर जमिनी घेतल्याचं समोर आले सोलापूर जिल्ह्यामध्ये. एकूणच एक प्रक्रिया शक्तीपीठ महामार्ग हा गरज नसलेला महामार्ग आहे. एक सातत्यानं आम्ही सांगत आलेलो आहे. 15 तारखेला आता आजगावमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातला मेळावा आम्ही घेतलेला आहे. त्यामध्ये आम्ही जिल्ह्यातल्या पुढच्या आंदोलनाची दिशा जाहीर करू. राजू शेट्टीने काही गावांमध्ये भेटी देखील द्यायला सुरू त्या ठिकाणी केलेल्या आहे. आम्ही संयुक्तरित्या, कारण की आम्ही सातत्यानं म्हणतोय की गरज नसलेला महामार्ग आहे आणि आता हळूहळू म्हणजे घरात प्रकरण एवढं मोठं आहे की घर खात्याला माहित नव्हतं का हे प्रकरण. मग घर खात्याचं अपयश आहे ना की हे प्रकरण एवढं होऊन किंवा या सगळ्या गोष्टी घडतायत आणि सरकारमधले सगळे मंत्र्यांपासून सगळे त्यामध्ये सहभागी. आता तर या शक्तीपीठ महामार्गाजवळ त्यांच्या सीएनं जमीन घेतली अशी माहिती तुमच्या माध्यमातून आमच्याकडे म्हणजे कुठपर्यंत खराब पोचलेले आहे पैशाच्या बाबतीत आता लोकांना या ठिकाणी दिसून आलेले आहे. त्यामुळे आता या सगळ्याचं अँगल आता बदललेलं आहे. शक्तीपीठ महामार्ग आम्ही म्हणत होतो पूर्वी कॉन्ट्रॅक्टरांसाठी, आता अशा लोकांनी जमिनी घेतलेल्या आहे. त्यांना ज्यावेळी शेत जमीन सरकार विकत घेतलं त्यावेळी इन्कम टॅक्स भरावा लागत नाही. 0 इन्कम टॅक्स असतो आणि 2 पट दरानं त्या ठिकाणी जमीन त्या ठिकाणी निगोशिएशन मध्ये घेतली जाते. 2 पट असतो, 4 पट दर मिळतो. त्यामुळे या सगळ्यासाठी हा शक्तीपीठ हे सिद्ध व्हायला. चला.